एप्स्टीन फाईल तर एक भाग नक्कीच आहे, पण यापेक्षा आणखी ही बाब मी आपल्या समोर सांगू इच्छितो की एप्स्टीन फाईल बद्दल तर अख्ख्या जगामध्येच सगळं झालेलं आहे आणि आपल्या देशाचे खुद्द कॅबिनेट मिनिस्टर त्याच्यामध्ये सापडलेली आहेत। त्याच्याबरोबर एक उद्योगपती जो सरकारच्या सोबत असणारे अंबानी सापडलेली आहेत। मोदी साहेबांचा अप्रत्यक्षपणे असेल त्यांचाही रेफरन्स त्याच्यामध्ये आलेला आहे। परंतु त्यापेक्षाही आणखी एक भयानक अशी मोठी गोष्ट आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून आणि भ्रष्टाचाराला विरोध करून सत्तेवरती आलेल्या मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने देशामधले सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक व्यवसाय, मग बंदर असतील, विमानतळ असतील, वन जमिनी असतील, जंगल जमिनी असतील, पाणी असेल, खनिज असेल, या सगळ्या बाबी देशातले कायदे बाजूला ठेवून अत्यंत करप्शन आणि बेकायदेशीरपणे अंबानी अदानीच्या घशामध्ये घातलेली आहेत। देशातली कुठलीही एजन्सी याच्यावर बोलत नसताना अमेरिकेसारख्या देशामध्ये ज्या एजन्सी आहेत त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या सुद्धा देशामध्ये जो उद्योगपतीमध्ये येतोय त्यांनी चुकीच्या पद्धतीनं भारत सरकार बरोबर डील केलेली आहे आणि भारत सरकारला शेकडो कोटी रुपयाची लाच देऊन अशा प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी करताय। हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेने जे समन्स अदानीला काढलेला आहे हा सगळ्यात मोठा धोका या देशाच्या सरकारला आणि खुद्द पंतप्रधानाला असू शकतो अशा प्रकारचा कयास देशातल्या सगळ्या तज्ञांनी मांडलेला आहे। आणि म्हणून तो अदानीना आलेली नोटीस, देशामध्ये झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि एप्स्टीन फाईल मधला लागेबांधे जे अत्यंत भारतासारख्या सांस्कृतिक प्रभू रामचंद्राचं सीतेचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलेल्या या पक्षाच्या सरकारला कदापिही न शोभणारा आणि मुंह में राम आणि बगल में छुरी अशा पद्धतीचं दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं, कथनी आणि करणी मधला फरक या सगळ्या बाबीमधून आता देशातल्या लोकांसमोर आलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या बाबी झाकण्यासाठी आणि करण्यासाठी कदाचित अशा प्रकारचा हा त्यांनाही माहित नाही अशातला भाग नाही आहे, म्हणजे नुकसानीचा करार, अडचणीचा करार त्यांनी केलेला असू शकतो।